उद्या आहे खग्रास्त चंद्रग्रहण म्हणजे 3 मार्च रोज मंगळवारला चंद्रग्रहण असल्यामुळे ते सगळ्यांनाच पाळायचं आहे. तर याच्या अगोदर माझ्या प्रेग्नन्सीमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये पण एक ग्रहण आला होता. तो पण मी खूप कटाक्षाने पाळला होता आणि हा पण ग्रहण मी पाळणार आहे, कारण हा पण खूप मोठा ग्रहण आहे. तर म्हटलं या ग्रहणाबद्दलच थोडीफार माहिती तुमच्यासोबत पण शेअर करावी. तर उद्याचं ग्रहण हे सकाळी सुरू होणार आहे 6 वाजल्यापासून. तर बाळ, वृद्ध आणि बाकीच्या लोकांनी 6 वाजल्यापासूनच हे ग्रहण पाळायचं आहे. पण गरोदर महिलांनी हे ग्रहण 11 वाजल्यापासून तर संध्याकाळी 6:48पर्यंत पाळायचं आहे. तर या ग्रहणामध्ये आपल्याला जेवण करायचं नाही आहे, काही कापायचं नाही आहे, चिरायचं नाही आहे, तळायचं नाही आहे, पायावर पाय ठेवून बसायचं नाही आहे, बोटं मोडायची नाही आहेत आणि मलमूत्र विसर्जन करायचं नाही आहे, म्हणजे वॉशरूमला पण जायचं नाही आहे, पाणी पण प्यायचं नाही आहे. हे सगळे ग्रहणाचे नियम आपल्याला पाळायचे आहेत. आता तुम्हाला पण प्रश्न पडला असेल की दिवसभर हे सगळं न करता कसं राहायचं, कारण प्रेग्नेन्सीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे झोपणे, पाणी पिणे, वॉशरूमला जाणे खूप गरजेच्या असतात. तर तुमच्या माहितीसाठी सांगते की 11 वाजतापासून तर 3 वाजतापर्यंत वेदकाळ सुरू होणार आहे. तर या वेदकाळामध्ये आपण पाणी पिऊ शकतो, झोपू शकतो, वॉशरूमला पण जाऊ शकतो आणि 3:20 नंतर ग्रहण प्रारंभ होणार आहे. तर 3:20 पासून तर 6:48पर्यंत आपण यातलं काहीही करू शकत नाही. तर मग चंद्रग्रहणामध्ये नेमकं काय करायचं आहे? धार्मिक पुस्तकं वाचायची आहेत, देवाचं नामस्मरण करायचं आहे. या बाबतीत चंद्रग्रहणाविषयी मी माझा फुल व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे. एकदा नक्की चेकआउट करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, मला फॉलो करा. बाय.